श्री स्वामी समर्थ. मी तनुजा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आम्ही लवकरच निघालो, सूर्याचं दर्शन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप असा छान असा सूर्य दिसत आहे. पटकन सूर्याचं दर्शन केलो आणि निघालो आम्ही प्रतिबालाजीला. तर इथनं हायवे लागलेला आहे आणि तर नवीन कात्रज बोगदा लागलेला आहे 1458 किलोमीटरचा आणि आम्हाला 4 मिनिट लागलेलं आहे या बोगद्यातनं बाहेर पडण्यासाठी आणि मी थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा नजारा आहे. मी तर पहिल्यांदाच असं टू व्हीलरवरती फिलिंग केलेलं आहे बोगद्यामध्ये जाण्यासाठी. आपण गेलेलो असतो पण गाडीतनं किंवा बसमधने किंवा रेल्वेने त्यामधनं गेलेलो असतो, पण असं टू व्हीलरवरती नवीनच असा माझा प्रवास होता आणि आम्ही प्रतिबालाजीला बाहेरचे मेन गेट असतो तेथे पोचलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा पाहू शकता इतकं छान असा नजारा आहे. खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी थोडंसं फास्ट पळवते. इथे आम्ही गाडी पार्क केलो. इथं गाडीसाठी पार्क करण्यासाठी काहीही चार्जेस नाही आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा नजारा आहे. सूर्याचं दर्शनसुद्धा पुन्हा एकदा आपल्याला होत आहे. व्हिडिओमध्ये खूप असे सीन आलेले त्यामध्ये सूर्याचं दर्शन झालेलं आहे. खूप छान असं ज्याप्रमाणे आपल्याला तिरुपतीला मोठ्या तिरुपतीला जो बांधकाम केलेलं असतं ते असं सुंदर असा नजारा आहे. प्रति बालाजीमध्ये एकदम ॲक्युरेट असं आहे. जर तुम्ही त्या बालाजीला गेला असाल तर तुम्हाला माहीतच असेल. आणि इथे कुंडसुद्धा आहे, ज्याप्रमाणे प्रति बालाजीला म्हणजे बालाजीला आहे मोठ्या बालाजीला तसंच इथेसुद्धा आहे. इथे हनुमानाचं मंदिर आहे. इथे लॉक होतं पण थोडंसं मी कॅमेरा जिथनं खिडकी होती तिथनं मध्ये केला आणि पूर्ण स्पष्ट दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि असा हा बाहेरचा नजारा आहे. आणि तिथं चप्पल स्टँड ज्याप्रमाणे तिथं जसं अगदी स्वच्छता असते बालाजीला तशीच स्वच्छता आहे. आणि इथे गोल्डमॅन आलेला होता, त्यांच्यासोबत खूप जणं फोटो काढलेले आहेत. आम्ही नाही काढला, फक्त दुरूनच मी शूट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे अगदी छान अशी स्वच्छता आहे, जशी मोठ्या बालाजीला असते तशीच खूप छान स्वच्छता. चप्पल स्टँड आहे, त्यानंतर प्रसादाची व्यवस्था म्हणा किंवा जागोजागी अतिशय छान अशी व्यवस्था आहे. जर तुम्ही पुण्यात असाल तर गेलेलं असाल, बाहेरून पण खूप जण येतात. तर मी जिथं राहते तिथनं 60 किलोमीटर हा प्रवास आहे. तर तुम्ही पाहू शकता मधल्यासुद्धा एरिया मी थोडंसं कॅमेऱ्यामध्ये नाही घेऊन जाऊ. आपण मोबाईल बॅग वगैरे काय ते पूर्ण जमा करावं लागतं. मोबाईल चप्पल स्टँड आहे तिथं. त्यानंतर मोबाईलसुद्धा ठेवण्याची व्यवस्था आहे. मध्ये मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत आपल्याला. आपण दर्शन करून यायचं आणि मग मोबाईल घ्यायचा आणि मग फोटोशूट करायचं किंवा फोटो व्हिडिओ काय आपल्याला करायचं ते. हा मागचा परिसर आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दुरून घेतलं तरी किती छान वाटायला लागलं. अगदी भव्यरम्य अगदी मनमुक्त असं वातावरण होतं आणि छान पण होतं. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी आलेलो होतो आम्ही 9 वाजता तरी इथे होतो आम्ही. सकाळी 7 वाजता घरातनं निघालेलो होतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर आणि कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.